नमस्कार मित्रांनो, मी जयश्री सम्राज्ञी यूट्यूब चॅनलमार्फत आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज 3 जानेवारी, आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आणि म्हणून मी तमाम स्त्रियांच्या वतीने त्यांना अभिवादन करते, कोटी कोटी प्रणाम करते। माझं जे चॅनल आहे त्याचं नाव सम्राज्ञी आहे आणि त्याच्या डिस्प्ले पिक्चर जे आहे त्याच्यावरती मी सावित्रीबाईंचा आज फोटो लावलेला आहे आणि सम्राज्ञी असं म्हटलेलं आहे। आता सम्राज्ञी जी असते ती तलवारीच्या बळावरती एक भौगोलिक क्षेत्र जे असतं ते ती मिळवत जात असते किंवा ते पादाक्रांत ती करत असते। परंतु आणि हा जे भौगोलिक क्षेत्र हे तिचं जे असतं, जे रक्तपात करून मिळवलेलं जे भौगोलिक क्षेत्र जे असतं ते वाढत जातं आणि मग ठराविक कालावधी आल्यानंतर ते मात्र थांबतं। जसं इंग्रजी साम्राज्य होतं, त्या साम्राज्यावरती असं म्हटलं जायचं की त्यांचा कधीही सूर्यास्त होत नाही, परंतु ते साम्राज्य देखील कमी झालं, भौगोलिक क्षेत्र त्यांचं कमी झालं। सिकंदर जो होता तो देखील सर्व जग जिंकायला निघाला होता, त्याचंही भौगोलिक क्षेत्र वाढलं नाही, ते त्याचं साम्राज्य हे देखील कमी झालं। परंतु हे ज्ञानाचं साम्राज्य जे आहे, जे सावित्रीबाईंनी सुरू केलं, जे महिलांना त्यांनी शिकवलं, हे शैक्षणिक साम्राज्य जे आहे ते मात्र वाढतच गेलं आणि म्हणूनच मी त्यांना ही ज्ञानाची सम्राज्ञी आहे, शिक्षणाची सम्राज्ञी आहे आणि म्हणूनच मी माझ्या चॅनलचं नाव सम्राज्ञी असं ठेवलं। या तमाम स्त्रियांच्या उद्धारक अशा ज्या आहेत या सावित्रीबाई आहेत। आपल्या भारतामध्ये पहिली स्त्री शिक्षिका जी आहे, पहिली मुख्याध्यापिका जी आहे ती आहे सावित्रीबाई फुले आणि म्हणूनच हा स्त्रियांचा जो उद्धार आहे तो त्यांनीच केलेला आहे। म्हणूनच मी त्यांना ही ज्ञानाची सम्राज्ञी असं म्हणते। सावित्रीबाईंचा जन्म हा 3 जानेवारी 1831 आणि तो जो काळ होता तो काळ थोडासा जाणून घेणं फार आवश्यक आहे। त्या कालावधीमध्ये स्त्रियांचा हा बालविवाह होत असे आणि त्यांनी त्यांच्या वडिलांनी किंवा त्यांच्या वडील बंधूंनी ज्याच्याशी त्यांचा विवाह केला जायचा त्याच्याशीच त्यांना तिथे थांबावं लागत असे आणि ती एक गुलाम किंवा दास म्हणूनच आपल्या नवऱ्याकडे जात असे आणि त्याच बालविवाह असायचा। तसंच जरट कुमारिका विवाह म्हणजे वयाने मोठ्या मुलाशी देखील त्या मुलीचं लग्न लावून दिलं जायचं, मग त्या लहान वयातच ती विधवा देखील व्हायची, मग तिचा पुनर्विवाह केला जात नव्हता। त्याचप्रमाणे तिला केशवपन, जर ती विधवा झाली तर तिला वपनासारख्या परंपरांना सामोरं जावं लागत असे आणि शिक्षण या ज्या गोष्टी होत्या त्या तर तिच्यापासून कोसो दूर होत्या। घर आणि चूल आणि मूल आणि संभोगाची भोगाची वस्तू या दृष्टीनेच तिच्याकडे पाहिलं जात होतं, शिक्षण हे अजिबातच नव्हतं। आणि अशा कालावधीमध्ये ज्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा याने जो बरबटलेला समाज होता त्याचे दोरखंड कापणं हे फार मुश्किलीचं काम होतं। आधुनिक पुरोगामी विचारांनी तिथे त्या बुद्धीमध्ये त्यांच्या विचारांची थोडक्यामध्ये म्हणजेच आपल्याला ब्रेन वॉश करणं फार कठीण काम होतं आणि ते जे काम होतं ते सावित्रीबाईंनी केलं होतं। सावित्रीबाई जेव्हा त्यांच्या माहेरी होत्या त्यावेळी तिथे ख्रिस्ती मिशनरी ज्या होत्या त्या एकदा बाजारामध्ये आल्या होत्या आणि सावित्रीबाई देखील बाजारामध्ये गेल्या होत्या। तर त्या ख्रिस्ती मिशनऱ्यांनी खाऊचा एक पुडा आणि त्यांना एक पुस्तक दिलं होतं आणि ते पुस्तक आणि खाऊचा पुडा घेऊन त्या छातीशी कवटाळून घरी घेऊन आल्या होत्या। त्यांच्या वडिलांनी ते पाहिलं आणि आजूबाजूचा सनातनी समाज जो होता, हे जर ह्या स्त्रीने म्हणजे ह्या मुलीने जर हे पुस्तक वाचायला सुरुवात केली किंवा पुस्तक वाचलं, अभ्यासाला, शिक्षणाला सुरुवात केली तर आपल्याला वाळीत टाकलं जाईल या भीतीने त्यांच्या वडिलांनी ते पुस्तक आणि तो खाऊ फेकून दिला आणि सांगितलं की तू आता बाटलेली आहेस, हे केलेलं ते चुकीचं आहे,
सावित्रीबाई तेव्हा रडू लागल्या. थोड्या वेळानंतर त्या शांत झाल्या आणि जो उकिरड्यावर फेकलेलं जे पुस्तक होतं आणि ते त्या गेल्या आणि पुन्हा घेऊन आल्या आणि वडिलांना त्या म्हणाल्या, तुम्ही देखील या पुस्तकाला हात लावला होता, मग तुम्हाला देखील तो विटाळ झाला, तुम्ही देखील बाटलेले आहात. आणि असं त्या खंबीरपणे म्हणाल्या. तेव्हाच त्यांच्यातील खंबीर वृत्ती जी होती त्या एका धैर्यानं त्या पछाडल्या गेल्या होत्या. त्यांचं त्यानंतर ज्योतिबांशी लग्न झालं. ज्योतिबा देखील एक खूप मोठे समाजसुधारक होते. ते रात्रीच्या वेळी पुस्तकं वाचत आणि मग सावित्रीबाई त्यांच्याकडे त्या पाहत असत आणि त्यांचं ते पुस्तक वाचण्याचं वेळ मग त्यांनाही वाटू लागलं. ह्या पुस्तकातून ते जेव्हा सावित्रीबाईंना गोष्टी सांगत किंवा ज्या माहिती ज्ञान देत तेव्हा त्यांना ते पुस्तक जे होतं हे पुस्तक आपण सुद्धा वाचलं पाहिजे, आपण सुद्धा ज्ञान घेतलं पाहिजे असं त्यांना वाटू लागलं. ज्योतिबा फुले यांची आत्या ज्या सगुणाबाई होत्या तिथेच पुण्यातील ज्या मिचेल होत्या त्यांच्याकडे त्या जात येत असत, त्यांच्या संपर्कामध्ये होत्या. त्यामुळे शिक्षणाचा पहिली जी पायरी होती किंवा शिक्षण जे आहे ते घेतलं पाहिजे हे त्यांना समजलं होतं. त्या थोडंफार शिकायला लागल्या होत्या. त्याचप्रमाणे सावित्रीला देखील शिकवलं पाहिजे आणि मग सगुणा आणि सावित्री या दोघींनाही ज्योतिबानी नॉर्मल मिशेलबाईंच्या सांगण्यावरून त्यांनी नॉर्मल स्कूलमध्ये त्यांना भरती केलं आणि त्या दोघीही मग शिकू लागल्या. त्या शिक्षण घेत होत्या आणि त्यानंतर मग त्यांचं शिक्षण देखील त्यांची प्रगती चांगली होती. आणि त्याच कालावधीमध्ये मग ज्योतिबांच्या लक्षात आलं की आपण देखील एक मुलींची शाळा काढणं आवश्यक आहे आणि मुलींची शाळा काढायची आणि तसं त्यांनी मग ठरवलं. मग मुलींची शाळा जर काढायची असेल तर मग मात्र त्यांना शिकवण्याकरता म्हणजे अध्यापनाचा जो कोर्स आहे, शिक्षकाचा जो कोर्स आहे, तो शिक्षकाचा कोर्स करण्याकरता त्यांना पुढे पाठवणं आवश्यक आहे. आणि तो कोर्स जो होता अहमदनगर येथे होता. ज्योतिबानी सावित्रीबाईंना अहमदनगरला पाठवायचं असं ठरवलं होतं. सावित्रीबाईंनी ज्योतिबांना अजिबात विरोध केला नाही. त्या एका धैर्यानं पछाडलेल्या होत्या आणि मग त्यांनी आपण अहमदनगरला जायचं असं ठरवलं. सावित्रीबाईंबरोबर आणखीन एक महिला तिथे शिकायला आल्या होत्या आणि मग दोघींनी मिळून तो अध्यापनाचा जो कोर्स आहे, शिक्षकाचा जो कोर्स आहे तो त्यांनी पूर्ण केला होता. तो त्यांनी पूर्ण केल्यानंतर मग त्या पुण्यामध्ये आल्या. सावित्रीबाई पुण्यामध्ये आल्या आणि मग इथे पुण्यामध्ये तात्यासाहेब भिडे जे होते त्यांनी आपला वाडा जो आहे स्त्रियांच्या शिक्षणाकरता देऊन टाकला. त्यांनी प्रथम 101 रुपयाची वर्गणी दिली आणि दर महिन्याला 5 रुपयाची देणगी देण्याचं देखील त्यांनी कबूल केलं आणि ही शाळा सुरू झाली. प्रथम त्या शाळेमध्ये 6 मुली आल्या. त्याच्यामध्ये 4 मुली ब्राह्मणाच्या होत्या, 1 मुलगी धनगराची होती आणि 1 मराठा समाजाची होती. अशा पद्धतीने ती शाळा सुरू झाली. सावित्रीबाईंनी हे जे पहिलं पाऊल जे उचललं होतं त्यामुळे सनातनी जे लोक होते त्यांना अतिशय राग आला होता. त्यांना ह्या धर्मबुडव्या आहेत असं वाटू लागलं आणि ह्या सगळ्या आपल्या धर्माचं वाटोळं करणार आहेत आणि हे शूद्र यांना देखील शिकवणं यांनी आता कारण महिला या शूद्र समजल्या जात होत्या. आणि त्याच दरम्यान त्यांनी ज्योतिबांनी आणखीन 5 शाळा जी एक महारवाड्यामध्ये देखील होती ती देखील सुरू केली होती. त्यामुळे हे आता जे आहे हे जे सुरू केलेलं आहे यामुळे धर्म बुडेल असं त्यांनी बोंब मारायला सुरुवात केली. आणि आता शिक्षण हे शूद्रांच्याकडे चाललेलं आहे आणि ते अशी बोंब मारायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांचे डोळे देखील पांढरे झाले होते. अशा पद्धतीने ज्यावेळी सावित्रीबाई शिकवायला जात घरातून जेव्हा निघत आणि शाळेकडे जेव्हा त्या जायला निघत त्यावेळी रस्त्यामध्ये लोक जी होती त्यांच्या अंगावरती चिखल फेकत, शेणाचे गोळे टाकत, त्याचप्रमाणे खरकटी भांडी जी असेल त्याच्यातलं पाणी जे आहे ते त्यांच्या अंगावरती टाकत आणि मग अशा पद्धतीनं त्यांचं लुगडं जे आहे ते संपूर्णपणे घाणीने भिजलेलं असायचं. परंतु त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी काही झालं त्यांनी पण केला होता, मी ह्या मुलींना या स्त्रियांना मी शिकवणारच, त्यांना मी ज्ञानी बनवणारच. आणि मग त्यांच्या काखेल्या त्या प्रत्येक दिवशी एक दुसरं लुगडं देखील घेत, कारण हे
खराब झालेलं लुगडं जे असायचं ते शाळेमध्ये जाऊन बदलायचं आणि नवीन जे धुतलेलं लुगडं घालायचं, असं नेसायचं. अशा पद्धतीने त्या मुलींना शिकवण्याचं जे त्यांनी व्रत घेतलं होतं ते त्या करतच होत्या. आणि अशा पद्धतीने ज्योतिबांची ती सहचारिणी एक धैर्यवेडी होती आणि त्या धैर्यानं त्यांनी मुलींना शिकवण्याचं देखील हा जो पण होता तो त्यांनी पूर्णत्वाकडे नेण्याचा ठरवलं होतं. पहिली शाळा जी होती 1 जानेवारी 1948 रोजी सुरू झाली आणि त्यानंतर ज्योतिबांनी 1951मध्ये देखील मुलींची दुसरी शाळा सुरू करायची असं ठरवलं होतं. आणि त्या दृष्टीने त्यांनी जो पण केला होता तशी शाळा सुरू देखील केली. आणि थत्ते गुरुजी जे होते ते तिथे शिकवायला त्यांनी सुरुवात केली. परंतु त्या थत्तेंना तुमच्या मुलाबाळांना त्रास देऊ, बायकोला त्रास देऊ असं करून त्यांनी त्या शाळेतून पळवून लावलं. शाळेतून पळवून लावल्यामुळे आता मुलींना कोण शिकवणार असं या सनातन्यांना वाटू लागलं. परंतु सावित्री ज्योतिबांना म्हणाल्या, तुम्ही घाबरू नका, मी या शाळेमध्ये देखील मी शिकवायला सुरुवात करेन. आणि अशा पद्धतीने त्या शाळेमध्ये देखील सावित्रीमाईंनी शिकवायला सुरुवात केली. 1 वर्षामध्येच त्यांनी इतक्या शाळा सुरू केल्या की पुण्यामध्ये भरपूर हडपसर, महारवाडा, त्याचप्रमाणे सासवड अशा बऱ्याच ठिकाणी, पुण्यामध्ये देखील अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी शाळा सुरू केल्या. आणि हे धर्म मार्तंड जे होते त्यांचं म्हणजे खरोखर म्हणजे तोंड बंद देखील त्यांनी केलं होतं. सावित्रीमाईंनी केवळ शिक्षणच दिलं असं नाही, तर ज्या रूढी परंपरा ज्या होत्या, ज्या अंधश्रद्धा होत्या त्याचे दोर देखील कापले होते. त्यांनी तुम्हाला जे हातपाय जर बांधले, दोरखंडाने बांधले तर ते कापता येतात, परंतु तुमच्या डोक्यामध्ये जे असे विचार भरवलेले असतात की रूढी परंपरांचे आणि अंधश्रद्धेचे, ते कापणं आणि तिथे आधुनिक विचार टाकणं हे फार मुश्किलीचं काम. आणि ते जे होतं तुमचा थोडक्यामध्ये ब्रेन वॉश म्हणतात ना, तो सावित्रीमाईंनी केला होता. आणि एक आधुनिक विचार आणि पुरोगामी विचारांनी त्यांनी लोकांना शिकवलं, लोकांच्यामध्ये रुजवला होता, ब्रेन वॉश केला होता. सावित्रीमाई केवळ शिक्षणाचंच काम केलं असं नाही, तर त्यांनी त्या एक ज्योतिबा फुलेंसारख्या एक समाज सुधारक देखील होत्या. त्यांनी जे अनैतिक संबंधातून किंवा विधवा ज्या महिला होत्या त्यांना देखील एखाद वेळेस विधवा पुनर्विवाह होत नसल्यामुळे आणि त्यांचं वाकडं जर पाऊल पडलं तर त्यांना मुलं होत असत. अशी मुलं जी होती ती मुलं सांभाळण्याकरता त्यांनी पाळणागृह देखील सुरू केलं होतं. तसंच शूद्रादिशूद्र होतं, अस्पृश्य समाज होता, त्यांना पाणी देखील मिळत नव्हतं आणि त्याच्याकरता देखील त्यांना पाण्याकरचा हौद देखील ज्योतिबांनी आपला दिला होता. म्हणजे असे समाज सुधारण्याचं काम देखील या दोघं महिला म्हणजे ज्योतिबा आणि सावित्रीमाई या दोघांनी, या कुटुंबानं केलं होतं. अशा पद्धतीने बोले तैसा चाली त्यांची वंदावी पाऊले, म्हणजे ते ज्याप्रमाणे बोलत त्याचप्रमाणे ते काम करत होते. आणि त्यांनी आपला आद्य समाज सुधारक असं जर म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि असं जे आहे त्या दोघांनीही एक मोठं कार्य जे केलं होतं, स्त्रियांना त्यांनी शिक्षण दिलं होतं. आज शिक्षण मिळाल्यामुळे, जर शिक्षण मिळालं तरच तुमचे जे कोणते अधिकार आहेत याची जाणीव होते. आज आम्हाला आमच्या अधिकारांची जाणीव झालेली आहे ती केवळ सावित्रीमाईमुळे. कारण तुम्हाला शिक्षण मिळाल्यामुळेच तुमची कर्तव्य काय आहेत, तुमचे अधिकार काय आहेत याची जाणीव होते. आणि त्यामुळे सावित्रीमाई आणि ज्योतिबा फुले यांचे जितके आभार मानावे तितके कमीच आहेत. मी त्याचप्रमाणे आभार मानते त्या भिडे गुरुजींचे, कारण तात्यासाहेब भिडे यांचे, कारण तात्यासाहेब भिडे यांनी जर त्यावेळी मुलींना शाळा सुरू करण्याकरता तो त्यांचा वाडा दिला नसता तर हे शिक्षण मुलींना कुठे मिळालं असतं. आणि त्याचप्रमाणे त्यांनी देणगी देखील दिली. त्याचप्रमाणे इतर देखील ज्या लोकांनी जो हातभार लावला होता की ज्याच्यामुळे स्त्रियांचं शिक्षण सुरू झालं होतं, त्यांचे देखील आभार मानणं, या समस्त स्त्रियांनी आभार मानणं फार आवश्यक आहे.
आजच्या या सावित्रीमाईंचा जो आजचा जो जन्मदिवस आहे त्याकरता मी त्यांना कोटी कोटी प्रणाम पुन्हा करते. आणि हा जो माझा व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं देखील आवश्यक आहे. त्याकरता तुम्ही माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना, पुरुषांना, सर्वांना शेअर करा असं मी तुम्हाला सांगते. धन्यवाद.